नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या ऑनलाईन क्लास अंतर्गत इयत्ता 9वी विषय मराठी अंतर्गत नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत, ज्याचे नाव आहे हास्य चित्रांतली मुलं। हे स्थूल वाचन मधुकर धर्मापुरीकर यांनी लिहिलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण मधुकर धर्मापुरीकर यांच्याबाबत आपण थोडक्यात माहिती पाहूया। मधुकर धर्मापुरीकर हे कथालेखक, ललित लेखक आणि व्यंग्यचित्राचे संग्राहक म्हणून ओळखले जातात। 1976 पासून त्यांनी व्यंग्यचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली। कथालेखनासोबतच व्यंग्यचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने त्यांनी विपुल लेखन केलेले आहे। किशोरवयीन मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर.के. लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे। त्याचबरोबर आर.के. नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे मराठी अनुवादही केलेले आहेत। अप्रूप, रूप, विश्वनाथ, चिनकुल हे कथासंग्रह, तसेच रेषालेखक वसंत सरवटे हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले हे पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। आता आपण पाठ परिचय पाहूया। प्रस्तुत पाठात हास्यचित्रे, व्यंग्यचित्रे म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजेत हे सांगितले आहे। हास्यचित्रे, व्यंग्यचित्रे आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात। हास्यचित्र, व्यंग्यचित्र यातील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणलेली आहे। तर प्रस्तुत लेख हे वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोज कार्टून्स पाहतो, ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टून्सच्या ऐवजी त्याला कुणी व्यंग्यचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो म्हणजेच गोंधळतो। कारण रोज आपण टी व्ही सुरू केल्यानंतर मला कार्टून बघायचं आहे आणि हे या नावाचं कार्टून आहे, त्या चॅनलवरील ते कार्टून आहे, अशी इत्थंभूत माहिती आपल्याला कार्टून ह्या शब्दाच्या सदराखाली माहिती असते। शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रीप कार्टून्स, म्हणजे चित्रमालिका। म्हणजे आपण जे टी व्हीवर पाहतो ते एक प्रकारचे चित्रमालिका आहेत। म्हणजे चित्रकाच्या संयोगाने ती चित्रमालिका, धावती चित्रमालिका आपल्याला टी व्हीच्या पडद्यावर पाहायला मिळते। तर ह्याच स्ट्रीप कार्टून्सपैकी चिंटू हे त्याचे सर्वात महत्त्वाचे उदाहरण आपल्याला म्हणता येईल। अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं, मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते। कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला। हे बघा, चिंटू या चित्रमालिकेचे एक चित्र आपल्यासमोर आहे। बघा, तिथं आजोबा आणि चिंटू याच्यातील संवाद दर्शवलेला आहे चित्रांच्या स्वरूपात। चिंटू, वाढदिवस ना उद्या? तर चिंटू काय म्हणतो बघा, होय आजोबा, तुमच्या लक्षात आहे, हे ऐकून बरं वाटलं, चला एक प्रेझेंट नक्की झालं। आता चिंटू या चित्रमालिकेतील हा पुढचा चित्र, यामध्ये काय म्हटलं आहे, आपण एकच अभ्यास केल्याचा मला फार फायदा झाला हं। तुम्ही सोडवून घेतलेलेच सगळे प्रश्न आले, धडाधड सोडवले। मग त्यावर मीने तुझ्या अभ्यासाचा सल्ला फार मोलाचा ठरला, पेपर फारच सोपा गेला। मग त्यावर काय म्हणताय, दिवाळीची सुट्टी आली की वातावरणच बदललं आणि त्याचा परिणाम माझ्यावरही होतो। तर ह्या अशा प्रकारच्या चित्रमालिकेतून उत्तम संवाद आणि त्याच्यातील गमती जमती ह्या चित्रमालिकेच्या माध्यमातून आपल्याला
पाहायला मिळतात. म्हणजे निखळ मनोरंजनाचे हे एक माध्यम आहे आणि त्यामुळेच ह्या गोष्टी लहान मुलांना फार आवडतात सुद्धा. मग कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला पटकन हसायला येतं. असं चित्र हे हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल बरं? कुणी सांगेल वेडंवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून. कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे वगैरे. हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल बघा. सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. ह्या हास्यचित्राची व्याख्येतून असं लक्षात येते की त्याचे काही वैशिष्ट्येसुद्धा आहेत. तर हास्यचित्राचे वैशिष्ट्य हेच की त्याकडे आपण पाहिलं की आपल्याला हसू येते, म्हणजे आपण खळखळून हसायला लागतो. मग त्यानंतर व्यंगचित्र म्हणजे काय? तर व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचाच पुढला टप्पा. व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. म्हणजेच व्यंगचित्राच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी उद्बोधसुद्धा होत असतो. व्यंगचित्रानंतर आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो, हेही आपल्याला लक्षात येतं. तर यावरून व्यंगचित्राची वैशिष्ट्ये अशा प्रकारे मांडता येतील आपल्याला. व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्रातील पुढील टप्पा, म्हणजे केवळ निखळ हास्य सादरीकरण करणे या पुरतंच ते मर्यादित नाही. तर व्यंगचित्र आपल्याला हसवतं, केवळ हसवणे हा व्यंगचित्राचा हेतू नाही. व्यंगचित्र आपल्याला काहीतरी सांगू पाहत असते, त्यात काहीतरी गमतीदार विचारसुद्धा असतो. म्हणजे एकूण सांगायचं काय तर हास्यचित्रामध्ये आपल्याला केवळ हसवण्यापुरतंच ते काढलेलं असेल, पण व्यंगचित्रामध्ये हसवण्यासोबतच त्याच्यातून काहीतरी बोध मिळावा या हेतूने तयार केलेली कलाकृती ही त्याला आपण व्यंगचित्र म्हणू शकतो. मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का? तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल. म्हणजे आपण प्रथमदर्शनी पाहिलो, अरे हे तर खूपच सोपं आहे काढायला, पण ते तेवढंसं सोपं नाही, ते खूप अवघड असते. आणि त्यातल्या त्यात मुलांचं चित्र काढणं तर फार अवघड असते. कारण लहान मुलाचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार. म्हणजे आपण म्हटलं की लहान मुलाचं चित्र काढायचं आहे तर आकार लहान करावा, पण त्याच्यानं ते काही लहान मुलाचं चित्र वाटणार नाही. एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे. मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं? नाही बुवा, तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं? चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्या या अडचणी लक्षात येतात. म्हणजे जेव्हा आपण प्रत्यक्ष काढायला लागतो तेव्हा ते हुबेहूब लहान वाटावं यासाठी काय नाही केलं म्हणजे ते आपल्याला लहान दिसेल, नाही का? म्हणजे दाढी मिशी नाही काढली म्हणजे लहान होईल का? असंही नाही. किंवा शर्ट पॅन्ट वापरलं म्हणजे होईल का? असंही नाही. तर हे प्रत्यक्ष आपण जेव्हा करायला बसतो त्यावेळेस त्याच्यातील अवघड काय आहे हे आपल्याला लक्षात येते. मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईनं पाहिलेलंच नाही, हेही आपल्याला त्यावेळेस स्पष्टपणे लक्षात येईल. आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण. हे असे व्यंगचित्रकारांच्याच अनुभवातील गोष्टी आहेत. आता आपण या पाठामध्ये वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रात हास्यचित्रात
लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे ते आता आपण पाहूया. हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती द फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची. शाळेतल्या 4-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसाची हास्यचित्रे होती. ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलांचा. म्हणजे सांगायचं काय तर गणित लहान मुलांना अवघड वाटणारा विषय, पण लहानपणी त्या पुस्तकामध्ये द फडणीस यांची हास्यचित्रेसुद्धा दिलेली होती. त्याच्यामुळे म्हटलेले आहे की ते चित्र पाहिल्यानंतर गणितांचा जेवढा ओझा होता, गणिताची जेवढी भीती होती ती बऱ्याच मुलांची कमी झालेली होती. त्याचे हे हास्यचित्र पहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज. मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे. तेही किती काळजीने तर दुधाच्या बाटलीने. म्हणजे ज्या पद्धतीने लहान मुलांना आपण अतिशय ममतेने काळजीने त्याला दुधाच्या बाटलीमध्ये दूध टाकून ते आपण त्याच्या हाती देतो व तो त्याला वाटते त्या पद्धतीने ते दूध तिथलं ओढून घेते. तर ह्या निरागस मुलींची, ह्या चित्रातल्या मुलीची पण तीच निरागस भावना की रोपटं लहान आहे त्याला पण आपण अशाच पद्धतीने पाणी देऊया का. तर हे भाव आपल्याला द फडणीस यांच्या चित्रातून पाहायला मिळतात. श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार. त्यांच्या चित्र काढण्याची पद्धती पाहिली तर त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट, नाजूक आणि लवचिक अशी. त्यांच्या या हास्यचित्रामध्ये बघा, हास्यचित्रामध्ये काय दिसत आहे. एका चित्रामध्ये अगदी लहान बाळ आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा असलेला गणपतीच्या समोर शटलकॉक घेऊन बसलेला एक मुलगा, असे हे 2 चित्र. याच्यापैकी अगदी रांगणारं मूल काढलं आहे. त्याची हालचाल जाणवते नाही का. शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा थोडा मोठा. हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढण्याचा प्रयत्न असतो तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. आता डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंग्यचित्रकाराची ही चित्र बघा. इथं सुद्धा 2 चित्र दिलेली आहेत. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. म्हणजे बघा, लहानपणी कसं मुलांना त्यांचा एक गल्ला असतो, त्यांच्याकडे पाहुण्याने दिलेले पैसे ते त्याच्यामध्ये साठवून ठेवतात. पण ह्या पहिल्या चित्रातील चतुर मुलगा तो मोठ्यांच्या नकळत गल्ला फोडताना आढळत आहे. तर आपल्याला ह्या चित्रामध्ये त्याच्या चेहऱ्यावरील ते हावभाव पाहून खरंच हसायला वाटते. म्हणजेच ह्या चित्रातून नेमकं त्याचे भाव काय आहेत त्या योग्य रेषा वापरून इथं व्यंग्यचित्रकाराने सादर केलेले आहेत. तर दुसरं चित्र बघा, भोकाळ पसरणाऱ्या मुलाचं. म्हणजे मोठ्याने तोंड फाडून रडणारं हे लहान मुलाचं चित्र. त्याला व्यंग्यचित्र म्हणता येईल. का बरं तर चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे, म्हणजेच मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगीचच रडत असतात, तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही. म्हणजे प्रथमदर्शनी आपण चित्राकडे पाहिलो की लहान मुलं जशी किरकिर करत असतात किंवा मोठ्याने छोट्या छोट्या गोष्टीसाठी मोठ्या जोरामध्ये रडायला बसतात, त्या पद्धतीचा हा रडत आहे असं आपल्याला वाटेल. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते की ती सेफ्टी पिन, म्हणजे त्याच्या पॅन्टला लागलेली ती सेफ्टी पिन, ती पाहिल्यानंतर विचार येतो, अरे
ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरले असणार, म्हणजेच म्हणून हा जोराजोरात रडत असणार. तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत ते सुद्धा बघा. म्हणजेच मुलं निरर्थकच रडतात असेही नाही, त्यांच्या रडण्याला सुद्धा काहीतरी कारण असतं. हा बोध आपल्याला या चित्रातून होतो आणि सोबतच आपल्याला ते पाहिल्यानंतर हसायला सुद्धा येते. आता हे चित्र आहे प्रसिद्ध व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचं. लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात, त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्र पाहावीत. त्यातलंच हे चित्र जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचे व्यंगचित्र खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. पूर्वी मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. इथे बघा चित्रामध्ये तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा. तेच हातपाय, तेच नाकडोळे, पण फरक कुठे आहे, ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे मूल वाटते लहान मूल. तर म्हणजे इथं काय तर योग्य शिताफीने रेषांचा वापर करून योग्य घटक त्याच्यामध्ये ॲड करून व्यंगचित्रकाराने त्याच रेषांच्या माध्यमातून एकाला मोठं दाखवल्याने एकाला लहान दाखवलेले आहे. म्हणजे चेहऱ्यावरचे हावभावसुद्धा त्या ठिकाणी टिपलेले आहेत. आकाराने लहान मोठे पण आहेच, पण त्याशिवाय अधिक काय आपल्याला दिसत आहे या ठिकाणी, म्हणजे आकारही आहे पण त्याचबरोबर चेहऱ्याचे हावभाव प्रदर्शित करणाऱ्या रेषा पाहिल्या तर त्यावरून आपल्याला एक मोठा दिसतो आणि एक लहान मुलगासुद्धा दिसतो. म्हणजे मोठा व्यक्ती बघा जो केस कापत आहे तो अगदी उत्साहाने मुलाला खाली बसवून कैची त्याच्या डोक्यावरून फिरवत आहे आणि अगदी रडवेल आणि कंटाळवाण्या चेहऱ्यामध्ये तो मुलगा खाली बसलेला आहे. तर अशी ही व्यंगचित्रकारांची हिकमत असते. म्हणजे रेषांच्या वापराने ते एखादं लहान मूल कसं दाखवावं आणि एखादा व्यक्ती मोठा कसा दर्शवावा हे ते योग्य रेषांचा वापर करून ते काढत असतात. म्हणजे तिथं या चित्रामध्ये मोठा व्यक्ती दर्शवावा म्हणून थोडंसं अर्ध टक्कल पडलेलं, मागच्या बाजूला केस, हातापायावर केस, याच्यामुळे साहजिकच आहे तो व्यक्ती आपल्याला मोठा भासतो. आणि लहान मुलाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर बारीक रेषा वापरलेल्या आहेत. त्याचबरोबर चेहऱ्यावरील भाव प्रदर्शित करणाऱ्या रेषा त्यासुद्धा नाजूक वापरलेल्या आहेत. आता ही चिंटूची चित्रमालिका पहा. इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबाप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. त्या अर्थानं हे उत्तम असे व्यंगचित्र आहे नाही का. तर बघा चित्रामध्ये काय संवाद साधलेला आहे. पप्पा नदीचं पाणी कुठं जातं हो, चिंटू बोलते पप्पाला. ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते. म्हणजे चिंटूच्या वडिलांनी सुद्धा मोठ्या कुतूहलाने जो विचारलेला प्रश्न होता चिंटूचा त्यावर अगदी जे उत्तर द्यायला पाहिजे ते दिलं. पण नंतर ते त्या चिंटूला विचारतात का रे, तर चिंटू नदीकडे पाहत तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. म्हणजे या चित्रातून अगदी आपल्याला दोन चित्रामध्ये काही कळत नाही. म्हणजे त्याच्या चिंटूच्या वडिलाला पण वाटते की हा सहजतेने हा असा प्रश्न विचारत आहे, कदाचित त्याला वाटलं असेल की हा पाणी सामोर जाऊन कुठं जाते. पण नेमकं चिंटूचा तो प्रश्न विचारण्यामागचा हेतू काय होता की आता हा पाणी कुठपर्यंत जाते, कारण की त्याच्या वडिलांच्या स्कूटरची चाबी तिथं पडलेली होती, जे की आपण आणू शकतो का याचा अंदाज घेण्यासाठी तो त्याने पप्पाला केलेला एक प्रश्न होता. तर याच्यामधून आपल्याला सहजच त्या व्यंगचित्राच्या माध्यमातून हसायला पण येते आणि नेमकं निरागस मुलांचे भाव काय असतात हे सुद्धा आपल्याला माहिती होते. आता हे बघा हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर याचे हे व्यंगचित्र. चित्र पाहताच आपल्याला वाटते ही दोन वेगवेगळी चित्र आहेत, एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस. पण भिंतीवर लावलेलं
तेज चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की हा लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं असं ह्या चित्रकाराला सांगायचं आहे. म्हणजे नेमकं लहान मूल आणि मोठी माणसं याच्यातील भेद स्पष्ट करा. म्हणजे लहानपणीच्या आवडीनिवडी आणि त्याच आवडीनिवडी मोठेपणी कशा स्वरूप बदलतात याचं तंतोतंत तुलना ह्या रेबर व्यंगचित्रकाराने प्रस्तुत चित्रातून केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला साहजिकच वाटते की या चित्रामध्ये हा लहान मुलगा आहे आणि आपल्या उंचीपेक्षा मोठी व्हायोलिन वाजवतो. तर इथं आकाराने अवाढव्य वाढलेला मुलगा तो अतिशय छोटी अशी व्हायोलिन वाजवतो. म्हणजे ही एक हास्य प्रदर्शित करणारी गोष्ट इथं आपल्याला पाहायला पण मिळते. आणि त्यातल्या त्यात सूक्ष्म फरक ह्या चित्रातला तो सुद्धा आपण बारकाईने पाहिल्यास आपल्या लक्षात येते. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचे उत्तम प्रदर्शित करणारं ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं हे चित्र बघा. या चित्रामध्ये मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे. म्हणजे स्काउटच्या परेडचे सर्व कपडे आपल्याला त्याच्या अंगावर पाहायला मिळतात. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसला आहे अन ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पाहणा कसा वेडावाकडा झालेला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारं हे हास्यचित्र. म्हणजे ह्या चित्रामध्ये म्हणजे चित्र काढायची तर इथं लकब साधलेली आहेच, पण त्यातल्या त्यात बारीक हावभाव म्हणजे लहान मुलं एखाद्या कामात गढून बसली तर कसे गुंतून जातात, स्वतःच्या शरीराच्या ठेवणीकडे सुद्धा त्यांचं भान नसते. अगदी त्याच पद्धतीने बुटाच्या मध्यभागी काहीतरी टोचलेलं आहे ते काढताना हा मुलगा कसा आडवा तिडवा झालेला आहे आणि एकाग्र होऊन आपल्याकडील उपलब्ध त्या साधनाने तो काढायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे हास्यचित्र अगदी मन वेधून घेणारे आपल्याला दिसत आहे. आता आपल्याला लक्षात आलं असेल की लहान मुलाचे चित्र काढताना कोणत्या गोष्टी आवश्यक असतात. तर त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकार महत्त्वाचाच असतो. तसेच शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणे सुद्धा गरजेचं असते. म्हणजे केवळ चित्रामध्ये लहान मुलाचा लहान आकार काढणं महत्त्वाचं नसून त्याचबरोबर त्या लहान आकाराबरोबरच त्याच्या प्रत्येक अवयवाचा आकारसुद्धा लहान असणे गरजेचं असते. म्हणजे आता अवयवाचा आकार लहान काढणं म्हणजेच काय, तर हातापायांची बोटं ती लहान काढली की आपोआप नखं लहान होतात. नाकाचा ओठांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात. हे तुम्हाला सांगायची गरजच नाही. यापुढे व्यंगचित्र हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्हीसुद्धा घेऊ शकाल आणि तुम्हीसुद्धा जर सुरुवात केली तर भविष्यात एक चांगले व्यंगचित्र होऊ शकाल. तर या ठिकाणी आपण हे पाठ या ठिकाणी संपवत आहोत. आजच्या ह्या पाठावर दिलेला गृहपाठ विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये चांगल्या प्रकारे लिहून काढावा. धन्यवाद.